घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने, मोबाईल अज्ञातांनी चोरून नेल्याचा प्रकार मागील महिन्यात सटाणा तालुक्यातील मारोळी पाडा येथील मानूर परिसरात घडला। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील सराईत गुन्हेगारास ठाणे जिल्ह्यातील पडघा येथून बुधवारी ताब्यात घेतलं। दिगंबर उर्फ अजय नाडेकर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून एक मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। पुढील कारवाईसाठी त्यास सटाणा पोलीस ठाण्यात हजर केलं असून सदर संशयिताने आणखी घरफोड्या केल्या असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक निकेतन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।